त्या सुषमा अंधारे आता आपल्याबरोबर आहे. सुषमाजी, हायकोर्टानं तुमचा बंद उद्याचा हा बेकायदेशीर ठरवलेला आहे, बंद करायला मनाई केलेली आहे. काय प्रतिक्रिया आणि तुम्ही उद्याच्या या बंदवर ठाम आहात का? हा बंद उद्याचा आमचा बंद आहे असं नाही. आम्ही लोकांच्या भूमिकेचा आदर करत लोकांची जनभावना काय आहे त्या जनभावनेच्या सोबत आहोत. ठीक आहे. मी नेमके ग्राउंड काय होते, हायकोर्टमध्ये जे आर्ग्युमेंट झालं त्या युक्तिवादाचा नेमकी पार्श्वभूमी काय होती हे बघितलेले नाही की ज्या आधारे माननीय न्यायालयाने असं म्हटलं की हा बंद उद्या करू नये. पण एक नक्की की जनभावनेचा आदर करणं हे कोणत्याही सरकारचं काम आहे. दुसरी गोष्ट अशी की लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकांना बंद, आंदोलन, संप, सत्याग्रह करण्याचा पूर्ण अधिकार असायला हवा. कारण ती लोकशाहीची फार मोठी एक मूलभूत लक्षण आहेत ती. आणि जर ते अशा पद्धतीने हिरावण्याचा प्रयत्न केला जात असेल तर हे फार वाईट आहे. आता तरी सुद्धा उद्याच्या एकूण बंदच्या संदर्भाने आमची भूमिका काय असणार आहे तर मला वाटतं की मला एक 5 वाजेपर्यंत मी या संबंधाने अधिकृत ट्विट करून आपल्याला कळवेन. सुषमाजी, आमच्यापर्यंत जी माहिती येते पोलिसांकडून मविया पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना नोटीसाही जारी करण्यात आलेल्या आहेत. आपल्यापर्यंत काही नोटीस आलेली आहे? ताई, ह्या नोटिसा किती वेळा आम्हाला देतात बरं? आम्हाला नोटिसा देतात, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात आणि फार तत्परतेने करतात. वामन म्हात्रेंसारख्या बदमाशांना गुन्हा दाखल करण्यासाठी आम्हाला 7-7 तास उन्हात थांबायला लागते. पण त्या वामन म्हात्रेच्या जामिनासाठी मात्र 3 तासाच्या आत सगळी यंत्रणा सज्ज होते. त्यामुळे हे यांचे जे खटले दाखल करण्याची जी पद्धत आहे सरकारची, आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची जी पद्धत आहे, याचा काही आमच्यावर काही फार परिणाम होत नाही. कारण हे भाजप किंवा शिंदे हे सगळे रडीचा डाव खेळणारे लोक आहेत, ज्यांना प्रश्नांना सामोरे जाता येत नाही, ज्यांना आंदोलनं हाताळता येत नाहीत, ज्यांना आंदोलनं चिरडून काढता येतात फक्त. त्यामुळे हे जे एकूण आहे हे आंदोलन हाताळणं नाही, हे आंदोलन चिरडून काढण्याचा प्रकार आहे. पण अशा पद्धतीने जर जनभावनेचा अव्हेर केला तर त्याचे पडसाद काय उमटतात ते लोकसभेत लोकांनी बघितलेले आहे. सुषमाजी, मवियाकडून पुढे या निर्णयाला आव्हान दिलं जाणार आहे? कारण उद्याच हा बंद आहे आणि उद्याचाच बंद हा बेकायदेशीर ठरवलेला आहे. म्हटलं ना आपल्याला की मला थोडासा वेळ, कारण ही माहिती मिळाल्याबरोबर मी आपल्याशी फोनवर बोलत आहे. मला माझ्या पक्षश्रेष्ठींशी बोलायचं आहे. मी त्यांच्याशी एकदा बोललं की मी पुन्हा आपल्या सगळ्यांशी संवाद साधायला मी तयार असेल. धन्यवाद सुषमाजी, ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल.